ची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे ज्या नागरिकांचं वय आधार कार्डावरती 50 वयाच्या वरती आहे त्या नागरिकांनी अर्जंटमध्ये ही 5 कामे आता करून घ्यायला सांगितले आहेत। जर करता पुढच्या 10 दिवसात ही 5 कामे जर तुम्ही नाही केली तर जून महिन्यामध्ये तुमचं आधार कार्ड बंद केलं जाणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। जर करता आधार कार्ड तुमचं बंद झालं तर तुम्ही आता 50 वयावरील लोकांचं, यामध्ये ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही असाल किंवा बँकेमध्ये पेन्शन घेणारे पेन्शनधारक व्यक्ती असाल तर त्यांच्या बँकेमध्ये आता पैसे जमा होण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे। कारण बँकेमध्ये आधार कार्ड नंबर जोडलेला असतो आणि त्याच आधार कार्डावरती पेन्शन जमा होत असते, सरकारी योजनांचे पैसे जमा होत असतात। सरकारच्या माध्यमातून पुढच्या 10 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कामे तुम्हाला अर्जंटमध्ये आता करायला सांगितलेत। जे नागरिक ही 5 कामे करणार नाहीत त्यांचं आधार कार्ड पुढच्या 4 वर्षांसाठी सस्पेंड केलं जाणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। म्हणजेच रद्द केलं जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। एकदा का आधार कार्ड रद्द झालं तर त्याला जोडलेल्या बँकामध्ये पैसे या ठिकाणी तुम्हाला काढता पण येत नाहीत आणि भरता पण येत नाहीत। तसेच जवळपास 99% लोक लाल परी म्हणजेच एसटी महामंडळामध्ये आधार कार्ड दाखवून अर्ध्या तिकिटावर काही लोक या ठिकाणी मोफत प्रवास सुद्धा एसटी मध्ये करत असतात। तर त्यांना सर्वात मोठी अडचण या ठिकाणी आता होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा पटकन ही 4 ते 5 कामे आता करायला सांगितलेत। कोणती कामे आहेत झटपट पद्धतीने आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचं वय वर्ष 50 असेल आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल किंवा आधार कार्ड दाखवून एसटी प्रवासामध्ये अर्ध्या तिकिटावर किंवा मोफत प्रवास जर तुम्ही आधार कार्ड दाखवून करत असाल तर ही 5 कामे तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी आता करायला सांगितले आहेत। सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलल्याने वाढत्या फसवणुकीला आळा बसणार आहे आणि जे बोगस आधार कार्ड काढतायत त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम या ठिकाणी आता लागू करण्यात येतोय तो म्हणजे बँकेच्या संदर्भातील आहे। तुम्ही जर तुमच्या आधार कार्ड खात्याला म्हणजे आधार कार्ड ज्या बँकेच्या खात्याला जोडलंय तर त्याला लिंक असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना या ठिकाणी आता देण्यात आली आहे। जर बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही लिंक केला असेल तर तुम्हाला जून पासून आता बँकांच्या काही नवीन सूचना देखील सांगण्यात आल्या आहेत। जे नागरिक या सूचनांचं आता पालन करणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा या पुढच्या 4 ते 5 वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेतला आहे। त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट असेल आणि बँकाच्या खात्याला जर तुम्ही आता आधार कार्ड लिंक केला असेल तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये 99% लोकांचं खातं असतं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि या ठिकाणी बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँक या सर्व बँकेतील ग्राहकांनी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जर लिंक केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी बँकेचा व्यवहार आता जून महिन्यापासून अनेकांना या ठिकाणी करता येणार नाही आहे। कारण आधार कार्डचे 3 नवे नियम आता लागू करण्यात येत आहेत आणि हेच आधार कार्ड बँकेच्या खाते क्रमांकाला जोडलेलं असतं। त्यामुळे जे नागरिक या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी आता बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर असे कडक 3 नवे नियम या ठिकाणी लागू केले आहेत ज्याचे पालन करणं प्रत्येक बँकेच्या खातेधारकाचं काम आहे असं सरकारच्या माध्यमातून अर्जंट महत्त्वाची सूचना आता सांगितल्या। त्यामुळे सर्वांनी आधार कार्डवर लागू करण्यात आलेले हे कडक 3 ते 4 नियम तुम्ही आता जाणून घ्यायचा आहे। लक्ष देऊन फक्त तुम्ही 2 मिनिटे बघायचं आहे कारण ज्यांनी आधार कार्ड काढले त्यांच्यासाठी मोठी तारांबळ या ठिकाणी उडणार आहे। देशातील जवळपास 150 कोटीपेक्षा जास्त जनतेला जून महिन्यापासून सर्वात मोठा आता धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे। सरकारच्या माध्यमातून लाखो आता नागरिकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून अनेकांचा घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र असल्याने आता जे नागरिक याचे नियम पाळणार नाहीत तसेच यावरती काही कामे सुद्धा तुम्हाला पुढच्या 10 दिवसांच्या आतमध्ये करायला सांगितलेत। त्यामुळे जून पासून आधार कार्डवर 3 नवे नियम लागू होत आहेत। हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमची आधार कार्डची सुविधा सरकारच्या माध्यमातून आता बंद करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। याच आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं लिंक असतं। एकदा का आधार कार्डची सुविधा बंद झाली तर आधार कार्डला लिंक असणाऱ्या बँकेमधून तुम्हाला इथून पुढे व्यवहार आता करता येत नसतात आणि पैसे सुद्धा बँकेतून काढता येत नसतात।
पैसे भरता देखील येत नसतात। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि PM किसान योजनेचे पैसे जर याच बँकेच्या खात्याला तुम्ही घेत असाल आणि त्याला आधार कार्ड जोडणं केलं असेल तर अर्जंटमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काही सूचना सांगण्यात आल्यात। कारण तुमच्या बँकेमध्ये महत्त्वाची कामे सुद्धा आता सरकारने अर्जंटमध्ये करायला सांगितले आहेत। जर तुम्ही या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि जर आता कामे नाही केली तर कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे या ठिकाणी येत नसतात। त्याचं कारण म्हणजे आधार कार्डच बँकेच्या खात्याला जोडलेलं असतं। वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना रोखण्यासाठी सरकारने सर्वात मोठं पाऊल उचलल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सर्वसामान्यांच्या फायद्याचा या ठिकाणी निर्णय सरकारने घेतला असल्याचं पाहायला मिळतंय। जून पासून संपूर्ण देशभरामध्ये हा नियम आता लागू होतोय। आधार कार्डचा नियम, आधार कार्डचे 3 नियम सर्वांनी आता या ठिकाणी कान देऊन ऐकायचं आहे, लक्षपूर्वक बघायचं आहे। जर वर्षी जून महिन्यामध्ये सर्वात मोठमोठे बदल या ठिकाणी होतच असतात। या वर्षी सुद्धा आता आधार कार्डच्या बाबतीत हे नियम लागू करण्याचा निर्णय झाला आहे। 3 ते 4 महत्त्वाचे नियम या ठिकाणी आलेत, जे पालन करणं आता गरजेचं आहे। पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्डची सुविधा तातडीने बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे 140 कोटी जनतेपेक्षा जास्त लोकांना धक्का बसणार आहे। यामध्ये आता तुम्ही पेन्शनधारक असाल, लाडक्या बहिणीचे पैसे घेणारे व्यक्ती असाल, शेतकरी असाल, तसेच तुमचं वय वर्ष या ठिकाणी आता ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे 60च्या पुढे असेल आणि तुम्ही अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल आणि ST मध्ये आधार कार्ड दाखवून प्रवास करत असाल, तसेच देशातील कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल, तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड नंबर जोडलेला असेल तर तो आधार नंबर जो लिंक केला आहे तर तुम्हाला आता मोठ्या अडचणींचा त्या ठिकाणी त्रास जून महिन्यापासून आता सामना तुम्हाला करावा लागू शकतो। कारण आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं असतं आणि प्रत्येक सरकारी योजनांचे पैसे बँकेमध्ये इथून पुढे तुम्हाला या ठिकाणी येत असतात। त्यांना प्रॉब्लेम येणार आहे। मग तुमची PM किसान योजना असू द्या, कोणती सरकारी योजना असू द्या, बँकेमध्ये पैसे येण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। तुम्ही पेन्शनधारक असाल, तसेच ज्येष्ठ नागरिक असाल तर या दोघांसाठी आता बँकेतील त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी मोठा अडचण या ठिकाणी निर्माण होणार आहे। आणि कारण आधार कार्ड जर तुम्ही जोडला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। आधार कार्डच्या बाबतीत कोणकोणते नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। बघा, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असतेच, तुमच्याकडे पण आधार कार्ड या ठिकाणी नक्कीच असणार आहे। तर तुम्ही आत्ताच या ठिकाणी सावधान व्हायचं आहे आणि या 3 ते 4 नियमांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। अन्यथा तुमच्यावर या ठिकाणी कारवाई तर होऊन तुमच्यासह 4 ते 5 वर्षांसाठी तुमची आधार कार्डची सेवा आहे बंद करण्यात येणार आहे। एकदा का आधार कार्डची सेवा बंद झाली तर तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे बँकेमध्ये इथून पुढे येण्यासाठी खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं असतं आणि आधार कार्ड बंद झालं तर बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। यामध्ये आधार कार्डवर आता कोणकोणते 3 ते 4 नियम लागू करण्यात येऊ लागलेत याची संपूर्ण डिटेल्स माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। आम्ही जे तुम्हाला आधार कार्डवरचे 3 ते 4 नियम आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे तर ते तुम्ही नक्की बघायचं आहे। आता या वर्षातील आता जून महिन्यामध्ये सरकारने सर्वात मोठे बदल या ठिकाणी आता लागू केले आहेत। तशाच प्रकारचा मोठा बदल आधार कार्डच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी आता लागू होत आहे। आपल्याजवळ असलेले आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र असल्यामुळे त्याच्याशिवाय कोणतेच काम सरकारी या ठिकाणी होऊ शकत नाही। तुम्हाला पण माहीत आहे, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जावा, कलेक्टर ऑफिसमध्ये जावा किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जावा किंवा बँकेत कुठले काम असू द्या, पहिल्यांदा आधार कार्ड आहे का हे तुम्हाला आता विचारतात। जर हे आधार कार्ड तुमच्याजवळ नसेल तर तुमची कोणतीही कामे होत नाहीत, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे। त्यामुळे आधार कार्डवरील हे 3 ते 4 नियम तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि पुढच्या 10 दिवसांच्या आतमध्ये ही कामे नक्की करायचं आहे। तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल किंवा अर्ध्या तिकिटावर ST प्रवासामध्ये आता प्रवास करत असाल, तुम्ही जर आधार कार्डवरील 3 नियम पाळले नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते। ST बसमध्ये प्रवास देखील तुम्हाला या ठिकाणी आता करता येणार नाही। त्यामुळे जर हे नियम नाही पाळले तर पेन्शन येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते, बँकेतील पैसे काढण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते। तुम्ही जर लाडक्या बहिणीचे 1500 घेत असाल तर तो हप्ता येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते। PM किसानचा हप्ता शेतकरी बांधवांना घेत असाल तर तो सुद्धा आता इथून पुढे जमा होण्यासाठी अडचण येऊ शकते। देशातील कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल
आणि त्या ठिकाणी आधार कार्ड जर बँकेच्या खात्याला तुम्ही जोडला असेल तर तुम्हाला इथून पुढे सर्वात मोठ्या अडचणींचा आता सामना करावा लागू शकतो। उदाहरणार्थ तुमचं बँक खाते जर या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये असेल आणि त्या ठिकाणी एखादी एफडी वगैरे तुम्ही केली असेल, स्टेट बँकेत खातं असेल, महाराष्ट्र बँकेत खाते असेल आणि योजनांचे पैसे या ठिकाणी आता आधार कार्डच्या नंबरवर येत असेल तर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आता व्यवस्थितपणे आता 3 ते 4 कामे तुम्हाला करायची आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून हे नियम या ठिकाणी आता बनवून लावलेत। आता बघा, आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे जर नसेल तर ते कोणतंच काम या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे सरकारच्या डोळ्यासमोर आधार कार्डचे नियम बदलण्याचा निर्णय गेल्या 1 वर्षापासून चालू होता, तर या ठिकाणी आता अंमलबजावणी जूनपासून या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आधार कार्ड बऱ्याच आपण ठिकाणी देतो, परंतु अनेक लोक याचा गैरवापर करताना सरकारच्या डोळ्यासमोर या ठिकाणी आल्याची माहिती आता समोर आली आहे। आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर विनाकारण कर्ज घेतल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत। आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना आता डोळ्यासमोर सरकारच्या येऊ लागलेत। त्यामुळे जून महिन्यापासून आधार कार्डवरती 4 ते 5 नियम सरकारच्या माध्यमातून कडक लागू करण्यात येत आहेत, जे सर्वांना पाळणं आता बंधनकारक आहे, कारण त्याच्याशिवाय तुमच्या बँकेत आधार कार्ड लिंक केल्याशिवाय आधार कार्ड नंबर लिंक असतो, त्यामुळे योजनांचे पैसे बँकेत येत नसतात, पेन्शन येत नसते, कोणतंही काम आता या ठिकाणी आधार कार्डच्या सेवेशिवाय तुम्हाला या ठिकाणी पूर्ण होत नसल्याने यावरती कडक नियम आता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। बघा, तुम्हाला पण माहित आहे की आधार कार्ड काढताना आता तुम्ही काय केलेलं असता, आठवतंय का? बघा, आधार कार्ड सुरुवातीला आलं होतं त्यावेळी काढत असताना आपण बोटांचे ठसे, अंगठ्याचा, मधल्या बोटाचा आणि या ठिकाणी करंगळीचा या ठिकाणी ठसे आपण देत असतो। त्यावरती एक नवा नियम या ठिकाणी आलाय। आता बोटांचे ठसे, आता बऱ्याच जणांची या ठिकाणी यामध्ये फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे। आधार कार्ड काढताना तुम्ही पण 100% या ठिकाणी बोटांचे ठसे दिलेले असता, तर या बोटांचे ठसे चोरी होऊ नये, फसवणूक करणारे लोक फसवणूक या ठिकाणी करू नये, यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंटमध्ये आता काही कामे सांगितली आहेत। तुमच्या मोबाईलवर OTP देखील आजकाल येणं झालाय, त्यामुळे नियम लक्षपूर्वक बघितलं नाही तर कदाचित तुमच्या बँक खात्याला देखील इथून पुढे मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे बँकेतील पैसे काढता देखील येणार नाहीत आणि भरता देखील येणार नाहीत। तसेच कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर यामध्ये मोठा प्रॉब्लेम येणार आहे। पेन्शन बँकेमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम आता असणार आहे। तसेच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असाल, अर्ध्या तिकिटावर आधार कार्ड दाखवून आता ST महामंडळामध्ये प्रवास जर करत असाल तर मोठी अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो। बघा, 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुम्हाला 3 नियम सांगणार आहे। तुम्ही या ठिकाणी आता कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल, हे नियम या ठिकाणी न पाळल्यास त्या योजना बंद होऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या बाबतीत कोणते 3 ते 4 नियम आता आलेत ओळीने तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। लक्षात ठेवा, आधार कार्डची संस्थेचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का? बघा, UIDAI, जिच्या मार्फत आधार कार्ड दिलं जातं, त्यांच्या मार्फत एक पहिली सूचना तुम्हाला देण्यात आल्या। ती पहिली सूचना न पाळणाऱ्या आता नागरिकांची आधार कार्डची सेवा तातडीने बंद करण्यात येणार आहे। आयकर विभाग म्हणजेच आता कोण, तर आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्सच्या बाबतीतला विचार केला तर पॅन कार्ड अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अर्ज नोंदणी क्रमांकाचा इथून पुढे अजिबात कोणता सुद्धा विचार केला जाणार नाही। पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असताना त्याचबरोबर पॅन कार्ड आधार अर्ज करताना आधार कार्ड अर्ज नोंदणी क्रमांक या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा, परंतु पुढच्या महिन्यापासून हा ग्राह्य धरला जाणार नाही। त्यानंतर दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचा आहे। दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय, ते म्हणजे तुमची कोणती आता फसवणूक होऊ नये या बाबतीत आहे। म्हणजे आधार कार्डवर फसवणुकीच्या घटना, चोरीच्या घटना या ठिकाणी सतत वाढत चालल्याने सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 5 सूचना देण्यात आल्या आहेत। तुम्ही कोणत्याही या ठिकाणी आता लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल तर या ठिकाणी जात असताना एकमेकांच्या हातामध्ये शुभेच्छा देताना आता या ठिकाणी एकमेकांची बोटे एकमेकांच्या हातामध्ये आदळतात, त्यावर जे आता हाताच्या अंगठ्यावरती, हाताच्या बोटावरती ठसे असतात ते आजकाल या ठिकाणी चोरत असल्याची घटना समोर आली आहेत। त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी ज्यावेळी तुम्ही कार्यक्रमानिमित्त जाता त्यावेळी अनेक त्या ठिकाणी फसवणारे चोर व्यक्ती देखील अनोळखी आले असतात, तर तुमच्या बोटाचे ठसे या ठिकाणी ते ऑलरेडी त्यांच्या हातावर एक चिकट पदार्थ असतो, शुभेच्छा देताना या ठिकाणी चोरून घेतात। अशा प्रकारे या ठिकाणी हाताचे बोटांचे ठसे चोरी होऊ लागलेत। त्यामुळे कोणाच्याही हातामध्ये हात देत असताना काळजीपूर्वक द्या। तुम्ही कोणत्याही योजनांचे जर पैसे घेत असाल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याला जर लिंक केलं नसेल तर ते आधार कार्ड पटकन तुम्ही आता लिंक करून घ्यायचं आहे।
परंतु हाय असं जर लिंक केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचं 10 वर्षाच्या आधी आधार कार्ड काढला असेल तर त्या ठिकाणी आता नवा फोटो तुम्हाला चिटकावायचा आहे। तसेच आधार कार्डवरील जी जन्मतारीख आहे तर ती पूर्ण अक्षरात लिहिली आहे का हे एकदा चेक करायचं आहे। तुमचं नाव जे आहे तर ते पूर्ण अक्षरात नाव लिहिलं आहे का हे तुम्ही या ठिकाणी आता चेक करायचं आहे आणि मगच आधार कार्ड अपडेट करायचं आहे। या ठिकाणी आधार कार्डच्या बाबतीत इथून पुढे फसवणूक होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तुम्ही गुगलवरती जायचं आहे, तिथं सर्च करायचं आहे। काय सर्च करायचं आहे, बायोमेट्रिक या ठिकाणी, म्हणजेच गुगलवरती जायचं आहे, माय आधार या ठिकाणी सर्च करायचं आहे। त्या ठिकाणी आता बायोमेट्रिक लॉक तुम्हाला करायचं आहे। ज्यावेळी तुम्ही बँकेत सिम कार्ड काढण्यासाठी जाल तिथे आधार कार्डची गरज असेल तिथे बायोमेट्रिक तुम्हाला लागणार आहे, परत जाऊन या ठिकाणी अनलॉक करायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही आधार कार्डचा नंबर आता लॉक केला तर या ठिकाणी OTP सुद्धा लवकर या ठिकाणी चोरांच्या माध्यमातून येणार नाही आणि तुमची फसवणूक वाढणार आहे। आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही एक तुम्हाला एज्युकेशनच्या पर्पजने माहिती सांगितली, तसेच तुम्हाला या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून दिलेली एक शक्यता आणि अंदाजित आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।